नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। उपसंपादक रफिक शेख यांची रिपोर्ट। बुलढाण्यात अवैध बायोडिझेल रॅकेटवर मोठा हल्ला, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची धडक कारवाई। वडनेर मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेलवर धडक, 29,030 किलो बायोडिझेल जप्त, जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाईची सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल व्यापाराला आता थेट आळा घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडनेर मलकापूर रोडवर मोठी धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 29,030 किलो अवैध बायोडिझेल, अंदाजे 12,33,194 रुपये मूल्य हस्तगत करण्यात आले। संशयित टँकर अडवून मोठी कारवाई। गोपनीय माहितीच्या आधारे वडनेर मलकापूर रोडवर उभ्या असलेल्या टँकर क्रमांक GJ03BW 3034 ची तपासणी करण्यात आली। चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावला आणि प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई करत संपूर्ण तपासणी केली। तपासात मोठ्या प्रमाणात अवैध बायोडिझेल आढळले। हे बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, अंकलेश्वर, भरूच, गुजरात येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघूड, मलकापूर येथे पाठविले जात असल्याचे स्पष्ट झाले। तहसीलदार व पुरवठा विभागाची तत्पर भूमिका। तहसीलदार राहुल तायडे आणि पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांनी संबंधितांविरुद्ध FIR दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून जप्त टँकर ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे। नागरिकांमध्ये चर्चेला उधाण, ही फक्त सुरुवात, पुढे अजून कारवाया हव्या। या कारवाईनंतर जिल्ह्यात नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे। अनेकांचे मत असे की जिल्हाधिकारी साहेबांनी खूप चांगली सुरुवात केली आहे। जिल्ह्यात अशी कारवाई खूप दिवसांनी झाली, पण याच्याबरोबर खामगाव रोडवरील चिखली येथे तुळजाई बायोडिझेल पंप नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेवर देखील धडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। गावोगावी, चौकाचौकात सुरू असलेल्या चर्चेत नागरिकांचे म्हणणे असे आहे की जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही बायोडिझेलचा गुप्त व्यवहार सुरू असल्याचा संशय असून प्रशासनाने या सर्वांवर सलग कारवाया कराव्यात। जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, अवैध व्यवहार कशाचाही विचार न करता थांबवू, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले। जिल्ह्यात अवैध बायोडिझेल व्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांनीही कुठे अवैध बायोडिझेल दिसल्यास ताबडतोब कळवावे। आगामी दिवसांत आणखी धडक कारवायांची शक्यता, प्रशासनिक सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाई ही मोठ्या मोहिमेची सुरुवात मानली जात असून जिल्ह्यात इतर संशयित ठिकाणांवरही तपास आणि कारवाया होण्याची शक्यता आहे।